नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या राखीव कोट्यामध्ये उपवर्गवारी करायला हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायाधीशांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्य सरकार देऊ शकतात, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगिरांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या 11 वर्षांपासून मिळालेलं नाही, हा मुद्दा राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला. खेळाडूंचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं या दृष्टीनं विशेष नियामक मंडळ स्थापन करावं, अशी मागणी रजनी पाटील यांनी केली. लोकमान्य टिळक यांच्या शतकोत्तर 4थ्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर 4थ्या जयंती दिनानिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. अन्यायाची जाणीव करून देणं आणि त्याविरोधात लढण्याची प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानं केलं. त्यांच्या साहित्यानं राज्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या स्वप्नील कुसळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजी प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. त्यानं 451.4 गुणांची कमाई केली. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं कांस्य पदक आहे आणि ही तिन्ही पदकं नेमबाजी स्पर्धेत मिळालेली आहेत. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढचे काही दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढेल, तर मध्य महाराष्ट्रात विशेषतः घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. हवामान विभागानं आज ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 126 अंकांची वाढ झाली आणि तो 81,868 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 60 अंकांची तेजी नोंदवत 25,011 अंकांवर बंद झाला. पहिल्यांदाच निफ्टीनं आज 25,000ची पातळी ओलांडली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.